आरोप प्रत्यारोप करण्याचं खरं तर त्यांच्यावर आरोप आम्ही नाही ठेवले, त्यांच्यावर आरोप हे ईडीने ठेवलेले. कारण ज्या प्रकारे ते जेव्हा महापौर होत्या, मुंबईच्या माजी महापौर म्हणून त्यांनी जे काम करायला हवं होतं करोनामध्ये ते न करता नौटंकी जास्त केली त्यांनी. त्याचप्रमाणे मृतांच्या टाळूवरचं लोणी खाणं म्हणजे काय असतं हे त्यांनी दाखवून दिलं. मग ते बॉडी बॅग्सच्या संदर्भात असू दे, स्वतःच्या मुलाच्या संदर्भात असू दे, अगदी स्वतःच्या जावयाच्या संदर्भात असू दे. मला वाटतं ह्या गोष्टी हळूहळू बाहेर येत आहेत. त्याच्यामुळे जो एक चेहरा त्यांनी दाखवलेला की आम्ही काहीतरी काम करत होतो, तो आता त्यांचा तो बुरखा फाटला गेलेला आहे आणि त्यांचं खरं स्वरूप हे आता लोकांच्या समोर यायला लागलेलं आहे. आम्ही हे म्हणत नाही आहोत, हे ईडीसारखी एक संस्था म्हणते आणि त्यांनी त्यांना चौकशीला बोलवलेलं. त्याच्यामुळे त्याच्यावर त्यांना एवढा गदारोळ करायची आवश्यकता नाही. कारण त्यांनी काय काय केलेलं आहे हे माजी नगरसेवक म्हणून जे जवळजवळ 41 नगरसेवक आता शिंदे साहेबांबरोबर आहेत, त्या प्रत्येक जर उभं राहून बोलायला लागला तर मला वाटतं ह्यांच्यासाठी पळताभुई थोडी होईल. परंतु तुमच्या दोघींमधला जो वाद आहे तो आता एकमेकींच्या घरापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. त्यांनी सुद्धा तुम्ही तुमच्या सासऱ्यांच्या मेलेल्या सासऱ्यांच्या सहीचं लोणी खाल्लं असं काहीतरी त्यांनी पण लिहिलं. नाही, कसं आहे की मला खरं तर हास्यास्पद वाटतं. कारण किशोरीताई जेव्हा आम्ही त्या पक्षामध्ये होतो तेव्हा त्या खरं तर व्यवस्थित बोलायच्या, त्याला तारतम्य असलेल्या गोष्टी बोलायच्या. पण आत्ता मला वाटतं त्यांचा तोल कुठेतरी सुटू लागलेले आहेत, कुठेतरी काय बोलतायत हे त्यांना समजत नाही आहे. कदाचित त्यांना जास्त स्ट्रेस असेल की आता आपलं पुढे काय होणार म्हणून, आणि त्याच्यामुळे आता तुम्ही बघितलेत तर मीडियाशी बोलणं पण त्यांनी हळूहळू कमी केलेलं आहे. मला वाटतं कुठेतरी तो स्ट्रेस आहे आणि शेवटी म्हणतात ना, खाई त्याला खवखवी. एक शेवटचा प्रश्न की शिंदे गटाकडून त्यांच्यावर दबाव टाकला जातो आहे त्यांच्या आपल्या पक्षामध्ये सहभागी होण्यासाठी आणि उद्धव ठाकरे गट सोडण्यासाठी, आणि ते होत नाही आहे म्हणून त्यांच्या बाबतीत असं वागलं जातं. मला वाटतं त्यांनी काय केलेलं आहे करोनामध्ये हे सर्वांना माहिती आहे, हे त्यांना स्वतःलाही माहिती आहे. त्याच्यामुळे हा असा दबाव त्यांच्यावर टाकण्याची काही आवश्यकता नाही आहे. उलट असे जे कलंकित लोक आहेत त्यांना खरं तर शिंदे साहेबांबरोबर त्यांनी येऊच नाही अशी असं आमचं त्यांना सांगणं आहे. कारण आज त्यांनी ज्या पद्धतीने लोकांसमोर त्यांनी दाखवलं की मी किती चांगलं काम करत होते, परंतु नगरसेवकांना कसा त्रास दिलेला आहे, कशा पद्धतीने निधीचा हेरफार केलेला आहे, हे जर सगळं नगरसेवक बोलले तर मला वाटतं त्यांच्याकडे उत्तर राहणार नाही आहे. आणि ज्या पद्धतीने बॉडी बॅग्स असतील त्यामध्ये जवळजवळ 600-700 रुपयाची बॉडी बॅग तुम्ही 6,500ला घेता, ज्याच्यावर तुमच्याकडे काहीच उत्तर नाही. मग तुम्ही सामोरं काय जात नाही यात ईडीला? बरं, तुम्ही काय ईडीकडून वेळ मागतात? जर तुमच्याकडे सगळंच तुम्ही जे ईडीचे बोलते ते सर्वच खोटं आहे, मग तुम्ही सामोरं जायला पाहिजे. कर नाही त्याला डर कशाला? ज्याला करच नाही त्याला डर असू नये. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुमचं जे काही सत्य आहे ते लवकरच ईडीच्या समोर येणारच आहे. त्यांनी असं म्हटलं की चटली बनवायची वेळ आली तर निष्ठेची बनवेल. आता निष्ठावंत नेमकं कोण, हा एक थोडासा वाद आहे. निष्ठा कोणाची आणि कशावर आहे हे सांग. आमची निष्ठा ही बाळासाहेबांच्या विचारावर आहे, आमची निष्ठा ही भगव्यावर आहे, आमची निष्ठा ही शिवसेना या 4 अक्षरांवर आहे, आमची निष्ठा ही हिंदुत्वावर आहे. त्यांची निष्ठा कुठे आहे त्यांनी बघावं. आज नितीश कुमाराने जे तारे तोडलेले आहेत, इंडिया आघाडीतले जे नितीश कुमार मुख्यमंत्री आहेत, त्यांनी आज महिलांबद्दल जे बोललेले ते ऐकावं आणि सांगावं हीच तुमची निष्ठा आहे का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.